हे लोकसत्तासारखं वर्तमानपत्र सुद्धा पहिल्या दिवसापासून सांगतं की लसीकरण हाच मार्ग आहे. ज्येष्ठ नागरिक ज्याला म्हणतो आपण, हे बहुतांश घरातच बसलेले असतात. पोटा पाण्यासाठी बाहेर जायची वेळ ही 18 ते 45-50 वयोगटातल्या माणसांना असते. जास्तीत जास्त लसीकरण करणं आवश्यक होतं. त्याच्यात आपण मागे पडलेलो आहोत. मुळात भारतीय लस असा काही प्रकारच नाही, सगळ्या लसी परदेशी आहेत. जर बाजारात साठा मुबलक असेल तर कोण कशाला साठेबाजी करेल? आपले शीर्षस्थ नेतेच जर लाखाच्या सभा घेत असतील तर त्यांना करोना होत नाही ना आपल्याला का होतो? टाळेबंदीने कधीही तो बरा झालेला नाही किंवा आटोक्यात आणता येत नाही. चीन हा अतिशय अगम्य आहे. चीनचं काय आहे हे कुणालाही काहीही माहिती नाही. नमस्कार, मी प्रवीण वंढरे. लोकसत्ता.com च्या या स्पेशल शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सध्या सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे लसीकरणाची. कारण कालच 18 वर्षांपासून पुढच्या सर्व वयोगटातल्या लोकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली. 1 तारखेपासून 1 मे पासून सगळ्यांना लस मिळणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती एकंदरीत भारताचा लसीकरणाचा एकंदरीत कार्यक्रम आणि त्यामध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे टप्पे घडलेले आहेत त्यामध्ये कुठे चुकले कुठे बरोबर आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झालेली आहे. अनेक टीका देखील होत आहेत. लसींचं शॉर्टेज आहे, लसींच्या कच्च्या मालाचं शॉर्टेज आहे. अदर पुनावाल्यांनी जी काही तक्रार केलेली आहे किंवा विनंती केलेली आहे अमेरिका आणि ब्रिटनला, त्या सगळ्या मुद्द्यांची सुद्धा चर्चा आहे आणि या सगळ्या मुद्द्यांचा आपण उहापोह करणार आहोत, जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर सर. सर, स्वागत आहे तुमचं या शो मध्ये. नमस्कार. सर, जसं आपण बघितलं की वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे लसीकरणाला घेऊन, कारण की कालच नवीन निर्णय झालेला आहे. 18 वर्षांपुढच्या सगळ्यांना लस मिळणार आहे 1 तारखेपासून आणि या पार्श्वभूमीवरती अनेक प्रश्न सुद्धा समोर उपस्थित झालेले आहेत. काही आंतरराष्ट्रीय तज्ञांनी भूमिका मांडलेल्या आहेत किंवा काही देशांतर्गत व्यक्तींनी भूमिका मांडल्या आहेत. त्यानुसार नक्की या सगळ्या लसीकरणाच्या बाबतीत आपण योग्य मार्गाने चाललोय का? की यामध्ये अजून काही बदल करणं गरजेचं आहे, की आता आपण जी धोरणं घेतलेली आहेत, जे निर्णय घेतले आहेत, त्यांना उशीर झालाय का? ही सगळी चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या चर्चेमध्ये सर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सर मला जाणून घ्यायचंय, की 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना लस उपलब्ध करून दिलेली कालच निर्णय झालाय. पण हा निर्णय उशिरा झालाय का असं वाटतंय का? कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरचेही अनेक तज्ञ म्हणत होते, की जिथे गरज आहे, तिथे लस देणं गरजेचं आहे रादर दॅन तुम्ही जे टप्प्यानुसार लस देताय ते 18 वर्षांनंतरच्या लोकांना आत्ताच परवानगी दिली. याला उशीर झालाय का? की आधी लवकर व्हायला नाही हवं? नाही, अतिशय उशीर झालेला आहे. कारण ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये करोनाचा फैलाव होतोय तो लक्षात घेता सर्व प्रौढांना लस देण्याचा निर्णय तातडीनं घेणं आवश्यक होतं. त्या बाबतीमध्ये सरकार अतिशय मोठ्या प्रमाणावरती मागे पडलेलं आहे. सरकारचे अंदाज पूर्णपणे चुकलेले आहेत. मोरोक्को सारख्या देशाने गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे मागणी नोंदवली. ती 2 कोटी आणि वरती काही लाख लसींची होती. भारत सरकारने पहिली मागणी आपल्या सेरम इन्स्टिट्यूटकडे नोंदवली. ती 11 जानेवारीला ती 1.1 कोटी म्हणजे 1,10,00,000 लसींची होती. आता 130 कोटींच्या देशासाठी ही मागणी ही अत्यंत कमी मागणी होती. तिचा वेग कमी होता. अमेरिकेसारख्या देशाने गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे 2020च्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचा प्रयोग त्याने हाती घेतला मे 2020 मध्ये. इंग्लंडने त्याविषयीचा प्रयोग हाती घेतला मे 2020 मध्ये. केट बिंगहॅम सारख्या लोकसत्ता वाचकांना ते सांगायची गरज नाही कारण त्याविषयी आपण भरपूर लिहिलेलं आहे. त्यांनी गेल्या मे महिन्यात हे प्रयोग हाती घेतले आणि ऑगस्ट ऑक्टोबर पासून लसी सुरू केल्या आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी जी मागणी नोंदवलेली 8 कोटी लोकसंख्या नसेल इंग्लंडची, पण जवळपास 15 कोटी लसी त्यांनी हस्तगत केलेल्या आहेत. अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी पण नाहीये. अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या लसी 60 कोटी आहेत. या या सरकारने म्हणजे अमेरिकन सरकारने लस कंपन्यांना तितके पैसे दिले, त्याच्यातनं आधीच त्यांनी त्या लसींचं जे नोंदणी म्हणतात ती करून घेतली, बुकिंग करून घेतलं आणि मोठ्या प्रमाणावरती लसीकरण लाभवलं. आपल्याकडे लसीकरण हा मार्ग आहे हे सरकारने काल पहिल्यांदा मान्य केलं. म्हणजे ते जे उद्गार आहेत की लसीकरणातच करोनाला दूर ठेवता येईल, हे लोकसत्तासारखं वर्तमानपत्र सुद्धा पहिल्या दिवसापासून सांगतं की लसीकरण हाच मार्ग आहे. एक तर तो पसरू नये अशी व्यवस्था असायला हवी, तर तो पसरत असेल तर लसींच्या मार्गाने जावं लागेल. आता आपल्याकडे 16 जानेवारीला लसीकरण सुरू झालं. त्याच्यातली काही आकडेवारी मी तुम्हाला सहज गमतीशीर देतो. आपल्याला 16 जानेवारीला लसीकरण सुरू झालं. पहिल्या टप्प्यामध्ये ज्याच्यामध्ये जे आरोग्य सेविका, कर्मचारी वगैरे वगैरे ते सगळे होते, 30 कोटी लशी ऑगस्ट पर्यंत दिल्या जाणं अपेक्षित होतं. आता देशाच्या एकंदर लसीकरणाच्या संख्येमध्ये आपल्याकडे कालच्या तारखेला दिलेल्या लसीचं प्रमाण फक्त 8% आहे आणि देशाच्या लोकसंख्येपैकी फक्त 1% जनतेच्या दोन्ही लसींचे दोन्ही डोस झालेले आहेत. म्हणजे लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेली जनता फक्त 1 कोटी आहे.
तर त्यामुळे याला पर्यायच नव्हता लस सुरू करण्याला, आणि ह्याच्यात आपण इतके मागे पडलेलो आहोत, लसीची मागणी नोंदवण्यामध्ये मागे पडलेलो आहोत, लसीचा पुरवठा व्यवस्था जगामधनं करून घेण्यामध्ये मागे पडलेलो आहोत, आणि त्याचबरोबर लसी देण्यामध्ये सुद्धा मागे पडलेलो आहोत. त्यामुळे कालचा निर्णय हा देर आहे, दुरुस्त आहे किंवा असं म्हणता येईल, हे मला वाटतं काही दिवसांनी कळेल, पण प्रचंड उशीर झालेला आहे हे मात्र नक्की. सर, महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही लक्ष वेधलेलं आहे, की उशीर झालेला आहे. आपण जितकं टार्गेट ठेवलं होतं, आपण स्वतः सुद्धा जेवढं टार्गेट ठेवलं होतं ते सुद्धा आपण कंप्लीट करू शकलो नाही आहोत. पण त्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आपण सर. पण त्याच्या आधी मला एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे, की अ, जे आपण म्हणतोय की उशीर झालाय, आता 18च्या पुढच्या लोकांना खूप उशिरा परवानगी दिली. पण एक मत असं सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यक्त केलं जात होतं, की जिथे टार्गेट आहे, म्हणजे जिथे हॉटस्पॉट आहे, जिथे गरज आहे, तिथल्या कंप्लीट पॉप्युलेशनला तुम्ही लस द्या. रादर दॅन तुम्ही वयोगटानुसार लस देऊन ती लस डिस्ट्रिब्यूट करताय. जिथे गरज नाहीये तिथे फोकस करताय. रादर दॅन जिथे हॉटस्पॉट, म्हणजे महाराष्ट्र हा हॉटस्पॉट झालेला आहे, गुजरातमध्ये हॉटस्पॉट झालेला आहे. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त रुग्ण वाढतायत तिथे लस द्या, असं एक मत व्यक्त होत होतं. त्याबद्दल काय सांगाल सर? नाही, कशाही अर्थाने विचार केला तरी अर्थ त्याचा शेवटी निष्कर्ष तर एकच येतोय, म्हणजे ज्याला निचोड म्हणतात तो एकच आहे, की जास्तीत जास्त लसीकरण करा. आता 45 वर्षांच्या लोकांना केलेलं आहे, आतापर्यंत होतं. आधी वैद्यकीय सेवक सेविका आणि जे आघाडीवरती लढणारे, जे तथाकथित लढणं हा शब्द वापरतो आपण, ते सगळे त्यांना आवश्यकच आहे, त्यांना पहिल्यांदाच द्यायला हवं, मान्यच आहे. 45-60च्या वरचे वगैरे तेही आवश्यकच आहे. पण मुद्दा असा आहे की तरुणांना देण्यात, आता गमतीचा भाग कसा आहे की 60 नंतरचे किंवा ज्येष्ठ नागरिक ज्याला म्हणतो आपण, हे बहुतांश घरातच बसलेले असतात. पोटा पाण्यासाठी बाहेर जायची वेळ ही 18 ते 45-50 वयोगटातल्या माणसांना असते. त्यांना तुम्ही लसीवर देत नाही आहात. त्यांना तुम्ही, आपण त्या करोनाच्या पूर्णपणे उघडं पाडतोय. ते बाहेर जाणार, करोना बाधितून घरामध्ये येणार, आणि मग ते घरच्या आजी-आजोबांना किंवा वाडवडिलांना करोनाची बाधा होणार. म्हणून काहीही निकष लावला तरी त्याचा अर्थ एकच आहे. तो असा की जास्तीत जास्त लसीकरण करणं आवश्यक होतं. त्याच्यात आपण मागे पडलेलो आहोत. आपला तो अंदाज चुकला, आपली ती गाडी चुकली. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही काहीही म्हणा, अर्थ त्याचा तोच येतो. नक्कीच. लसीकरण उशीर झालेला आहे, आकडेवारीवरून तरी आपल्याला लक्षात येतंय. सर, एक त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा इथे मला विचारायचा आहे, की आपण सगळं म्हणतोय, की लसीकरण पुरवलं पाहिजे, लसीकरण सगळ्यांना दिलं पाहिजे, सर्व वयोगटातल्या सगळ्यांनाच लस दिली पाहिजे. तोच एक उपाय आपल्याला कोरोनापासून दूर ठेवू शकतो. कोरोनावरती उपाय नाही, पण कोरोनापासून दूर ठेवू शकतो. पण सर, एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला अधोरेखित करावा लागेल. नुकत्याच गेल्याच आठवड्यात अदर पुनावाला, जे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आहेत, ज्यांनी ही लस उत्पादन जे आपल्याकडे चालू आहे कोविशिल्डचं, अदर पुनावाल्यांनी अशी तक्रार केली आहे, की अशी एक विनंती केली अमेरिका आणि ब्रिटनला, की लसीच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल लागतो, तो तुम्ही आम्हाला पुरवा, कारण की तो कच्चा माल आल्याशिवाय लसीचं उत्पादन होणार नाही. जर उत्पादनच मर्यादित राहील, उत्पादनच मर्यादित असेल, तर मग एवढ्या मोठ्या संख्येने, जवळपास 136 कोटींच्या देशाला सगळ्यांना लस इतक्या कमी कालावधीत पुरवणं शक्य कसं होऊ शकेल? बरोबर आहे, हाच मुद्दा आहे. म्हणूनच ज्यांनी आधी म्हणजे एसटीच्या प्रवासाच्या वेळेला एक पूर्वी एक वाक्य दिलेलं असायचं बघा, एसटीच्या बस डेपोमध्ये, लवकर निघा, सावकाश चला, सुरक्षित पोहोचा. आपण लवकर निघालेलो नाही, सावकाश गेलेलो नाही, त्यामुळे अर्थातच सुरक्षित पोहोचलेलो नाही. कारण म्हणूनच हा जो मुद्दा गेल्या मे महिन्यामध्ये, आता अमेरिकेसारखं तुम्ही विचार करा, त्या देशात सत्तांतर होत होतं, पण तरी सुद्धा त्या देशाच्या यंत्रणेनं लशींवरचं आपलं केंद्र अजिबात कमी केलं नाही. 10 कंपन्यांना जगातल्या त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात 88,000 कोटी रुपये दिले त्यांनी, आणि एकच केलं की तुम्ही लशीचं संशोधन करा, मोठ्या प्रमाणावरती ज्या तयार होतील त्या आम्हाला द्या. आता याच्यात गमतीचा भाग असा आहे की जे उत्पादन तयारच नव्हतं, ते लक्षात घ्या, गेल्या मे महिन्यामध्ये लस नव्हती, जन्माला आलेली नव्हती, ती जन्माला येणार, तिचं परिणामकारकता तिची सिद्ध होणार, आणि मग ती लागू पडणार, हे सगळे लांब लांबच्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा जे उत्पादनच बाजारात नाही, ते उत्पादन विकत घेण्यासाठी अमेरिकेने 88,000 कोटी रुपये मोजले, आणि त्याच्यामुळे आज त्या देशाकडे 60 कोटी लशी, म्हणजे प्रत्येक नागरिकाला 2-2 सहज द्यायच्या म्हटल्या तरी देता येतील. मला आणखी एक हवी, आणखी एक हवी, असं तर म्हणता आलं तरी सुद्धा देता येईल अशी परिस्थिती आहे, आणि आपल्याकडे तशी नाही. आता तुम्ही कोविशिल्डचा संदर्भ दिलात, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सेरम इन्स्टिट्यूट, म्हणजे ज्यांनी जे कोविशिल्ड बनवतात, त्यांनी दर महिन्याला 10 कोटी लसी देणं अपेक्षित होतं. पण ते म्हणतायत की आम्ही हे सगळं जुलैपर्यंत करू, जुलै नंतर करू शकू, कारण का क्षमता वाढलेली नाहीये. क्षमता का वाढली नाही? क्षमता वाढली नाही कारण भांडवल मिळालं नाही. भांडवल का मिळालं नाही? कारण सरकार त्यांचा एकमेव ग्राहक आहे, ते सुद्धा केंद्र सरकार, त्याच्याकडनं त्यांना पैसा आला नाही.
आता तो देण्याचा निर्णय काल घेतला, म्हणजे कालच्या तारखेला सरकारने हा निर्णय घेतला. भारत बायोटेक म्हणजे कोवॅक्सिन तयार करतात. त्यांची कपॅसिटी आहे वर्षाला फक्त 20 कोटी लसी तयार करण्याची. आता त्या लसी करण्याच्या त्यांची क्षमता वाढवायची आहे. त्यांच्या आता महिन्याला 1 कोटी लसी साधारण आता येतात. ती कपॅसिटी वाढवतायत, त्यांना क्षमता वाढवायची. त्यांचा बंगलोरला प्रकल्प येतोय, पण तो कधी म्हणतायत ते तर आम्हाला साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होईल वगैरे अशी त्यांची तयारी आहे. त्याच्यामुळे 70 कोटी लसीचं त्यांचं प्रमाण आणखी वाढेल. महिन्याला 6 कोटी लसी ते तयार करू शकतील. यांचा जीव केवढा होता, म्हणजे सगळ्यात मोठी जगातली कुठली फॅक्टरी आहे लशीची, तर ही सेरमची. म्हणजे 160 कोटी लशी ते तयार करू शकतात वर्षाला. 5 कोटी जवळपास म्हणजे इतक्या किरकोळीत त्यांच्या ते लशींचा कारखानाच आहे एका अर्थाने. तर त्याच्याकडनं आपण जास्तीत जास्त पैसे देऊन लशी बुक करणं आवश्यक होतं. ते आपलं झालेलं नाही. आणि या संदर्भात तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यावरती तक्रार केली जाते एका सगळ्या सर्वसाधारण वर्गाकडनं की देशातल्या नागरिकांना दिलं नाही, परदेशी कशाला दिल्या, त्यांचं काय अडलं होतं वगैरे वगैरे. पण एक लक्षात घ्या की लस ही भारतीय नाही आहे. ज्या देशांनी लसी घेतल्या त्यांनी पैसे दिलेले आहेत, म्हणजे त्यांनी माल बुक करून ठेवलेला आहे. तो आता माल बुक करून ठेवल्यानंतर त्याला ते वस्तू पुरवायला नको का? त्याच्यामुळे हा अज्ञानातनं येणारा प्रश्न आहे की भारताचा लसी कमी असताना दिल्याच कशाला. अरे भारताने पैसेच दिले नाहीत. ज्यांनी पैसे दिलेत त्यांना द्यायला नकोत का? त्यांनी आधी मागणी नोंदवून ठेवलेली आहे, आगाऊ नोंदणी केलेली आहे. जगातले सगळे देश आहेत, पण आंतरराष्ट्रीय देशांचा एक करार आहे लसीकरणाच्या. त्या लसीकरणाच्या करारामध्ये सेरम भागीदार आहे. त्या सेरमची कोविशिल्ड ही ज्यांनी मुळात बनवली त्या AstraZenecaनी करार केलेला आहे की किती तुम्ही लशी द्या. आता याच्यात अडचण कशी झाली आहे की आदर पुनावालांचं आता दुखतंय त्यांच्यामध्ये, त्यांची वेदना कशामध्ये, तर भारत सरकारने पैसे द्यायचा काल निर्णय घेतला. पण ज्यांनी पैसे दिलेले आहेत म्हणजे अनेक परदेशांनी, युरोपियन बाजारपेठ मोठी आहे, त्यांना ते लस पुरवू शकत नाहीत, कारण भारत सरकारने बंदी घातली की तुम्हाला देशातच लस द्यायला हवी. आणि भारत सरकारकडून पैसे येत नसल्यामुळे ते क्षमता वाढवू शकत नाहीत. तर ही आकडेवारी आपण जी आता सादर केली ही धक्कादायक आहे. अशा वेळेला म्हणून समग्र जर लसीकरणाचा विचार केला तर कधीपासून सुरुवात करायला हवी होती हे याच्यातनं दिसतं. आपली पहिली लसीची मागणी ही 11 जानेवारी 2021 च्या जानेवारीत नोंदली गेलेली आहे. म्हणून हा मुद्दा मला असं वाटतं की जास्त समजून घेणं आवश्यक आहे. हे म्हणजे असं झालं की आम्ही तुम्हाला पैसेही देणार नाही, आम्ही तुमच्याकडून लसही घेणार नाही, तुम्ही बाहेरही द्यायची नाही. आणि तुम्ही जेव्हा आम्हाला द्याल तेव्हा पण त्याचा दर सर आम्हीच ठरवणार. खरं म्हणजे एखादा कारखाना जो उत्पादन करतो, समजा तुमचा एक कारखाना आहे, काडीपेटीचा आहे किंवा पेनाचा आहे, तर ते कितीला विकायचं ते तुम्ही ठरवणार ना. तुम्हाला खर्च किती आहे, फायदा किती हवा. इथे तसं नाहीये. लस ती बनवणार ते आणि सरकार ठरवणार किती किमतीला घ्यायची. पहिला करार होता की सरकारला ज्या काही आवश्यक लसी आहेत सुरुवातीच्या टप्प्यातल्या त्या अतिशय स्वस्तामध्ये द्यायच्या आणि नंतर मात्र त्यांना ₹1000 पर्यंत बाजारात विकायची परवानगी द्यायची. ती दिलीच नाही सरकारने, ती काल दिली. म्हणजे एवढ्या महिन्यानंतर त्यांना काल परवानगी मिळाली आणि त्याच्यात 50% त्यांची निर्मिती सरकारला द्यावी लागणार आणि 50% बाजारभावाने विकायचा आहे. पण आता प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नाचा पुढच्या प्रश्नाचं उत्तर आधीच आपल्याला घेता येईल की या कालपासून एवढं सगळं खुलं केलेलं आहे, पण लशी आहेत कुठे? बाजारात लसी आहेत कुठे? लस हे असं उत्पादन नाही किराणा मालाच्या दुकानामध्ये गहू तांदूळाची पोती आहे, तिकडून 10 किलो घ्या, तिथून 5 किलो घ्या, इथे नाही मिळालं तर तिकडून आणखी घ्या. याची जगाची एकंदर अवस्था लक्षात घेता सर्व देशांनी आगाऊ मागण्या नोंदवलेल्या आहेत, गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे कोविडोस्कोप जेव्हा आपण लिहित होतो तेव्हा तुम्हाला लक्षात असेल तेव्हा कुठल्या देशांनी किती लशीसाठी करार केले याचा आपण तपशील दिलेला होता. असा करार नाहीये आपला. कोविशिल्डची करार हा म्हणजे सिरमची करार हा नंतर झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा आपल्या समोर गंभीर प्रश्न आहे. काल निर्णय घेतला, पण आता खरं आव्हान असणार आहे की त्या लसी एवढ्या आणायच्या कुठे, हा त्यातला महत्वाचा मुद्दा असेल. पण सर मग आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरात म्हणजे गेल्या जेव्हा लॉकडाऊनचा काळ चालू होता देशामध्ये, कडक लॉकडाऊन जे होते त्या दरम्यान पंतप्रधान वारंवार हे सांगत होते की भारतामध्ये आपण पूर्ण तयारी केलेली आहे. जशी लस येईल तशी ती सगळ्यांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची पूर्ण व्यवस्था झालेली आहे. सगळी व्यवस्था आपण लावलेली आहे आणि आता फक्त लस यायची वाट पाहतोय. अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण तयार होतं आणि ते तशा पद्धतीने पंतप्रधानांकडून सुद्धा सांगितलं जात होतं. मग ही तयारी, मग ते सीरम सोबत करार करणं असो किंवा सीरमला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी तिथे लक्ष घालणं असो. आता सरकारला सीरमकडे 10 कोटींपेक्षा जास्त लस निर्मितीची क्षमता नाहीये. हे माहीत नसणं हे शक्य नाहीये. सो या केसमध्ये सिरमची आधीच या नाही, सगळ्या सिरमची गोष्टी क्षमता आहे. फॉलो एकच सुधारणा, कोवॅक्सिनची क्षमता वाढवायची. सिरमकडे क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे. 160 कोटी लसी वर्षाला ते तयार करू शकतात. पण तुमचा मुद्दा त्यातला एक महत्वाचा असेल की त्यासाठी याची आधीपासून तयारी करावी लागते. त्या कंपन्या त्यांचे शेवटी उत्पादन आहे.
म्हणजे ते त्यांना सांगावं लागतं की तुझा माल आम्ही किती तयार करणार, त्यातला आम्हाला किती हवा, आमच्याकडनं एवढे पैसे मिळतील तुला. ते सांगितलं न गेलं त्याचा परिणाम आहे. बाकी तुम्ही जे म्हणालात पंतप्रधानांनी वगैरे, त्याचा तर मला वाटतं निष्कर्ष लोकांनीच काढावेत की आधी काय सांगितलं गेलं होतं आणि प्रत्यक्षात काय झालं. एवढंही सांगितलं गेलं होतं की भारत जगाची लसीकरणाचा कारखाना आहे. मग त्याचं वर्णन सेरमच्या कंपनीचं कसं झालं होतं, घोषणा करणाऱ्यांचं कसं झालं होतं, लशींचा राजा, लशींचा राजपुत्र अशी वर्णनं केली गेली होती आपल्याकडे. पण कुठल्या राजाचं राजपुत्राचं नंतर जे काय होतं तेच लसीच्या बाबतीत आपलं झालं असं म्हणता येईल. खरं तर हा मुद्दा अगदी वास्तविकतेकडे जाणाराच आहे. पण त्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा सर मला इथे उपस्थित करायचा आहे, जे आपण म्हणतो की लसींची उपलब्धता आपल्याकडे नाहीये. कारण की आपल्याकडे सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलली गेली नाहीत, असं एक आपण आता तरी किमान एक निष्कर्ष काढू शकतो. पण परदेशी लसींना परवानगी देण्याचा जो मुद्दा असेल, म्हणजे राहुल गांधींनी जेव्हा सुरुवातीला तो मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा अ, भाजपच्या सगळ्या मंत्र्यांनी सुद्धा, केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा त्यांना विरोध केला होता, की मग फायझर असेल, मॉडर्ना असेल, ज्या स्पुटनिक असेल यांना परवानगी देण्याचा जो मुद्दा होता, तो दुर्लक्षित केला गेला किंवा त्याच्याकडे कायम त्याला दुय्यम स्थान दिलं गेलं. फोकस पूर्ण कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड यांच्याकडेच केलं गेलं. पण आता परिस्थिती अशी आहे, की कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड पुरेशी पडत नाही. शेवटी हे सगळं करून भागलं आणि मग शेवटी यांच्याकडे जाऊन थांबलं. अशा पद्धतीचं सगळं चित्र निर्माण झालंय. तिथे पण उशीर झालाय, तिथेही आपण लेट लतीफच राहिलोय असं वाटतंय का? तसंच राहिलेलो आहे. आणि तुम्ही मुद्दा म्हणालात ना की तिथला एक तपशील लक्षात घ्या, सर्वच्या सर्व लसी परदेशीच आहेत. उगीच भारतीय लस वगैरे मिळवण्यात काहीही अर्थ नाही. कोविशिल्डचं संशोधन भारतातलं नाही. कोवॅक्सिनला सुद्धा जो अतिशय महत्वाचा जो घटक असतो, ज्याच्यामध्ये विषाणू वापरला जातो, मेलेला विषाणू वापरला जातो, ते पूर्णच्या पूर्ण सगळं अमेरिकेमधनं येतं. कन्सास सिटी मधला कारखाना आहे, त्याच्याकडनं तो हा पुरा येतो त्यांच्याकडे, आणि मग त्याचं उत्पादन इथे होतं. त्याच्यामुळे उगीच आपण परदेशी लसी, भारतीय लसी हा भेदभाव करण्यात काहीही कारण नाही. मुळात भारतीय लस असा काही प्रकारच नाही, सगळ्या लसी परदेशीच आहेत. आणि याच्या बरोबरीने जो मुद्दा येतो की स्पुटनिक असेल, फायझरचे असेल, भारत सरकारने त्याचे निर्णय घेतले नाहीत. आता स्पुटनिकला आता त्यांनी परवानगी दिली. स्पुटनिकची परवानगी का दिली नव्हती? अशासाठी दिली नव्हती की त्याच्या चाचण्या झालेल्या नाहीत. पण चाचण्या कोवॅक्सिनच्या तरी कुठे झाल्या? त्याच्यामुळे या सरकारचं या लशींसंदर्भातलं जे एक धोरण गोंधळ आहे ना, इकडून तिकडे, तिकडून इकडे, किंवा धोरणच नसणं, हे सातत्यानं दिसत आलेलं आहे. आणि हा याचा परिणाम आपल्याला फटका आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बसतोय. आता त्याच्यातला मुद्दा येणार आहे की स्पुटनिक समजा भारतामध्ये येऊ दिली जाणार असेल, तर ती बाजारभावाने येणार का सरकारला हव्या त्या भावाने येणार? मग पुण्यामधल्या सिरमनी इन्स्टिट्यूटनी बिचारांनी सरकारची दादागिरी ऐकली, किंवा सरकार जे म्हणते की आम्हाला याच दराने द्या, ते ऐकलं. पण परदेशी कंपन्या कशाला ऐकतील? त्यांना जर विकायचं आहे त्या पद्धतीनंच त्या विकतील. पण त्याच्या दराचं सरकार काय करणार आहे? आणि काल एक विधान जे केलेलं ते अतिशय महत्वाचं आहे. या ज्या सगळ्या परदेशी लसी येणार आहेत, त्या 50% जे खाजगी क्षेत्र खुलं ठेवलेलं आहे लसीकरणासाठी, त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे जर सरकारला या लसी घ्यायच्याच नव्हत्या, तर आत्ता खुलं केलंय काय आणि 4 महिन्यापूर्वी खुलं केलंय काय? काय फरक पडला असता? आधीच केले असतं तर त्या लसी आधीच आल्या असत्या आणि आणखी काही जणांना घेता आल्या असत्या. एखाद्याला जर वाटत असेल की त्यांनी ब्रीच कॅन्डीमध्ये किंवा जसलोकमध्ये जाऊन लस घ्यावी, काय ₹10,000 त्याला खर्च येत असेल, त्याची तयारी असेल, पण त्याला तो खर्च करू देण्याची सुद्धा आपता नाहीये ना. त्याला त्या स्वस्तातच घ्यावी लागते. याची काहीच गरज नव्हती. किंमत नियंत्रणाची ही समाजवादी व्यवस्था या सरकारने त्याचं अनुकरण करायची काहीच गरज नव्हती. किंमत नियंत्रण ही कालबाह्य कल्पना आहे. जो उत्पादन करतो त्याला किंमत ठरवू द्या. ग्राहक आणि उत्पादन करता. तुम्हाला ज्यांना गरिबांसाठी सवलत द्यायची असेल, तुम्ही त्यांना अनुदान द्या. काहीच्या वेगळ्या मार्गाने करा. पण तुम्ही उत्पादन करायचं आणि किंमत मी ठरवणार, ही साम्यवादी देशांमध्ये नंतर समाजवादी विचारमध्ये प्रचलित कल्पना आहे. ती कालबाह्य आहे आणि त्याचा शेवटी आता सरकारला ती सोडावी लागली. म्हणजे लोकसत्ता सुद्धा जी पहिल्यापासून जी भूमिका मांडतोय, एकही मुद्दा या विषयातला, म्हणजे आता आत्मस्तुतीचा धोका पत्करून सांगायला हवं, या विषयावर लोकसत्ताने जे जे मुद्दे उपस्थित केले, त्यातल्या एकाही मुद्द्यामध्ये वेगळं काही घडलेलं नाही. म्हणजे ज्याला अहेड ऑफ कर्व्ह म्हणतात. म्हणजे हा जो काही एक वर्तुळाचा असेल, सरकारने खरं अहेड ऑफ कर्व्ह असायला होतं, पण लोकसत्तासारखं वर्तमानपत्रात अहेड ऑफ कर्व्ह राहिलं आणि नंतर सरकारनी म्हणजे जी काही भूमिका घ्यायची ती घेतली. म्हणजे माझा मुद्दा त्यातला असं की सरकारकडे एवढे तज्ञ असताना त्यांना हे कळू नये, हे आश्चर्य आहे. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राला कळतं आणि सरकारला हे कळलं नसेल, तर मला असं वाटतं की ते जास्त वाईट आहे.
सर आता आता आपण चर्चा करतोय की काय काय घडलं, काय इथे सरकारने कशा पद्धतीने उशीर केला, तो मग लसींना परवानगी देण्याच्या बाबतीत असो, आंतरराष्ट्रीय लसींना परवानगी देण्याच्या बाबतीत असो किंवा देशांतर्गत लसींचं योग्य नियोजन करणं असो, या सगळ्याच बाबतीत आपण बघतोय की थोडा का होईना पण उशीर झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. पण मग आता त्यावरती काय सोल्युशन असू शकतं? ज्यामध्ये एकीकडे आपण बघतोय लसींच्या उत्पादनावरती मर्यादा आहेत. कच्च्या मालाचा पुरवठा मर्यादित होतोय. कोव्हॅक्सिन असो, कोविशिल्ड असो यांचंही मर्यादित उत्पादन आहे. परदेशी लसी म्हणजे आपण जे आता सेग्रिगेशनसाठी म्हणून परदेशी म्हणते. वास्तविक तुम्ही म्हणता तसं सगळ्याच लसी परदेशी आहेत. पण सेग्रिगेशनसाठी म्हणून ज्या परदेशातून येणाऱ्या लसी आहेत, फायझर असो, स्पुटनिक असो, मॉडर्न असो, या लसींचा पुरवठा असणार आहे. तो सुद्धा मर्यादित असणार आहे सुरुवातीच्या काळात, कारण की त्यांची सुद्धा स्थानिक प्रायोरिटी सगळ्यात आधी असणार आहे. सो या सगळ्या वातावरणामध्ये आता सरकारने आधी जाहीर केले की 18 वर्षांच्या पुढच्या सगळ्या लोकांना लसी मिळणार आहेत. पण गेल्या आठवड्यात तर महाराष्ट्रात आणि देशाच्या काही राज्यांमध्ये तिथे सुद्धा आहे त्याच लसी सफिशियंट नव्हत्या. पुरत सो नव्हत्या. आता या पार्श्वभूमीवरती काय सोल्युशन असू शकेल? इतक्या मोठ्या वयोगटाला त्यांनी लसीकरण सुरू केलेलं ओपन केलेलं आहे 1 मे पासून. तेवढी तयारी सरकारची मला आहे असं का? वाटतं की आता त्यांनी आत्ताच्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या देशात सरकारने तो 50% बाजारपेठेचा तो मार्ग खुला ठेवला, त्याच्यावरती मला असं वाटतं की आता बरंचसं काही अवलंबून असेल, कारण सरकार किती फिरू शकणार याला मर्यादा आहे. आपण सतत म्हणत होतो की खाजगी उद्योगांना, खाजगी कंपन्यांना आणि खाजगी रुग्णालयांना लशीची अनुमती दिली जावी. आता ती दिली गेलेली आहे. त्याच्यातनं होऊ काय शकतं? मग सरकारने काय करायला हवं? माझ्यासारख्या माणसाचं साधं मत काय, तर ते गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखालचे आहेत, ज्यांचा रोजगार अतिशय बुडालेले आहेत किंवा वाईट आर्थिक अवस्थेमध्ये आहेत, त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. पण जे एक मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आहे, त्यांना त्यांच्या पैशाने मागू द्या ना. म्हणजे 500-500 रुपयाची आईस्क्रीम घेऊ शकतात लोक. लहान मुलांच्या लसीकरणाला 2,000-2,000 रुपये लागतात आणि ही लस एवढी महत्वाची, तुमचं आमचं जगणं वाचवणारी, ही मात्र 150 रुपयाला विकत घ्यायची. हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि आता ते बाजारपेठेवरती सोडावं. एखाद्याला फायझरची घ्यायची असेल लस आणि त्याला त्याची 50,000 रुपये काय द्यायची, ते काय असेल ती तयारी आहे, त्याला करू द्यावं ते. सगळीच गोष्ट मी करीन आणि आम्ही करू आणि आम्हीच नियंत्रण ठेवू, याने हे शक्य नाहीये असं होणं. एवढा मोठा देश आहे, एवढे प्रचंड नागरिक आहेत आपले. तर ज्याला जे हवं ते त्याला ते आणू द्यावं. तुम्ही खाण्याच्या बाबतीत अन्य कुठल्या बाबतीमध्ये जसं सांगत नाही की त्याला जो काय कुठला सिहोर गहू हवा का लोकवन हवा का आणखी कुठला पंजाब किसी हवा, हे जसं सांगायला जात नाही अजून तरी सुदैवाने सरकार, तसं या लशींची कुठली घ्यावी, काय घ्यावी हे सरकारने का सांगावं? बाजारात जे उत्पादन आहे त्याला ते घ्यायचे पैसे मोजावेत, ते त्यांनी घ्यावं. पण शेवटी बाजारपेठच या सगळ्याचं एक मला असं वाटतं की तळ ज्याला एक समांतर म्हणतात ते गाठेल. आणि आता ती खरी कसोटी लागेल. 1 मे पासून जर रांगा लागायला लागल्या आणि तोपर्यंत जर आपण उत्पादन आणि लशी सादर करू शकलो नाही, तर मला असं वाटतं की एक जनक्षोभाचा धोका संभवतो. नाही, आतापर्यंत बिचारे ज्येष्ठ नागरिकच जाऊन रांगेमध्ये उभे जात होते. पण तुम्ही कल्पना करा 400-500 तरुण 18 वर्षाचे रांगेमध्ये उभे आहेत आणि संध्याकाळी किंवा 4 वाजता त्यांना सांगितलं जाते की त्या लशी संपल्या. तर ती इतक्या शांतपणे घेणार नाहीत ते कदाचित. त्याच्यामुळे ती परिस्थिती हाताळणं, त्याची व्यवस्था करणं हे अतिशय अवघड काम आहे. त्याच्यामुळे जगात जिथे मिळेल तिथनं लसी आणाव्या लागतील आणि त्या द्याव्या लागतील. सर खुल्या बाजारपेठेत लसी उपलब्ध करून देण्याविषयी पण आपण बोलतोय. त्याचाही मुद्दा आपण वारंवार स्ट्रेस करतोय. पण एकीकडे आपण जर बघितलं तर भारतामध्ये जी कुठली गोष्ट खुल्या बाजारपेठेत गेली, मग अन्नधान्याचा मुद्दा असेल किंवा अगदी रिसेंटली रेमडेसिवीरचा गोळ्यांचा मुद्दा असेल, इंजेक्शनचा मुद्दा असेल, जी कुठली गोष्ट खुल्या बाजारपेठेत गेली तिची साठेबाजी झाल्याच्या अनेक आरोप, अनेक चर्चा आणि अनेक घटना सुद्धा आपल्याला समोर आलेल्या पाहायला मिळाल्या. जर लसींचा साठा किंवा लसींची उपलब्धता ही खुल्या बाजारपेठेत केली गेली, तर त्यांचीही साठेबाजी होऊन त्यामार्फत गरिबांची किंवा आर्थिकदृष्ट्या दुय्यम घटकांची पिळवणूक व्हायची शक्यता वाटते का तुम्हाला? हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की माणसं साठेबाजी करतात कधी? आता लातूर सारख्या गावामध्ये, महाराष्ट्रातलं म्हणून आपण इथलं उदाहरण देतोय. रात्री 3 ते 4 किंवा रात्री 3 ते 3:15, 3:30 याच वेळात जेव्हा पाणी येईल असं सांगितलं जातं, तेव्हा अशा परिसरातले नागरिक हे चमचा, वाट्या, भांड्यांसकट पाणी साठवून ठेवतात. पण ज्या प्रदेशांमध्ये 24 तास पाणी असतं, त्या प्रदेशांमध्ये पाणी साठवण्याची गरज लागत नाही. तसंच जर बाजारात साठा मुबलक असेल, तर कोण कशाला साठेबाजी करेल? 30 कोटी लोकसंख्येला अमेरिकेमध्ये जर 60 कोटी लशी बाजारामध्ये असतील, तर आपल्यापेक्षा जास्त बाजारपेठ केंद्रीय अर्थव्यवस्था आहे. तिथे साठेबाजीचे प्रकार का होत नाही? तिथल्या राजकीय पक्षांना हे का करावं असं वाटत नाही? आपल्याच पक्षातल्या किंवा आपल्या समर्थकांना किंवा आपल्या मतदारांना लशी द्याव्यात असं रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट्सला का वाटत नाही? कारण त्यांना गरज वाटत नाही. बाजारात उपलब्ध आहे. आपल्याकडे उपलब्धता नसल्यामुळे साठेबाजी होते. म्हणून जास्तीत जास्त उपलब्धता ज्यावेळेला होते त्यावेळेला साठेबाजी होत नाही.
हल्ली तांदूळाची होत नाही. म्हणजे माझ्या लहानपणी दूध वगैरे सुद्धा आधी नोंदून ठेवावं लागायचं. 15 दिवस मागणी नोंदवावी लागायची दूध जास्त घ्यायचं असेल तर. आता ते सांगत नाही, कारण लागत नाही, कारण बाजारात भरपूर दूध उपलब्ध आहे. तसंच म्हणून पहिल्या दिवसापासून जर उपलब्धतेची जर आपण हमी दिली असती तर साठेबाजी झाली नसती. केवळ ते न केल्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी आता निर्माण झालेल्या आहेत. सर, लसीकरणाविषयी आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती आतापर्यंत चर्चा करतोय. एक मुद्दा जो लोकांच्या बाजूने कायम चर्चेला जातो, लोकांना त्यासाठी दूषण दिलं जातं, की लस घेतल्यानंतर लोकं बेफिकीर झालेत. म्हणजे बाहेर सुद्धा आपल्याला चित्र दिसू शकतं, की एकदा लस घेतली म्हणजे आता आपण सेफ झालो. आता आपल्याला कशाची काहीही चिंता नाही आणि आपल्याला कोरोना होऊ शकणार नाही. या भ्रमात लोकं बाहेर वावरतात आणि नंतर अचानक कोरोना झाल्यानंतर मग त्याच्यावरती पुन्हा टीका करतात, की लस घेऊन सुद्धा आम्हाला कोरोना झाला. सो या महत्त्वाच्या मुद्द्यावरती म्हणजे लस लस घेईपर्यंत काय करायचं याच्याबद्दल सरकारने खूप सारं जनजागृती केली, खूप सारं लोकांना पब्लिक अवेअरनेस केला. पण लसीकरणानंतरची काय परिस्थिती असते, याविषयी लोकांपर्यंत योग्य त्या पद्धतीने माहिती पोहोचली नाही असं वाटतंय का तुम्हाला? ज्यासाठी सरकारने अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की इथून पुढे लसीकरणानंतरचा टप्पा खूप महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्यामध्ये लोकं बाहेर गर्दी करणार आणि अधिक बेफिकीर होण्याची शक्यता जास्त आहे. अगदी बरोबर आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पण एक लक्षात घ्या, लोक हे नेहमी नेतृत्व करणाऱ्याचं अनुकरण करतात. दुर्दैवाने भारतासारख्या देशामध्ये तरी अजून तरी, म्हणजे हा मुद्दा युरोपमध्ये होतो कारण लोक खूप प्रगल्भ झालेले आहेत. त्याच्यामुळे जर आपले शीर्षस्थ नेतेच जर लाख लाखाच्या सभा घेत असतील, सर्व सोहळे सादर करत असतील, सर्वत्र भेटीगाठी त्यांच्या होत असतील, मग राज्यांच्या निवडणुका असेल किंवा अगदी नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेल, तिथे मोकळेपणाने यांचं जगणं सुरू असेल, तर त्यांना करोना होत नाही ना आपल्याला का होतो? आता त्यांना लोकांना हे कळायला हवं की त्यांच्यासाठी सर्व पंचतारांकित यंत्रणा धावायला तयार असतात आणि त्यांना सगळे उपचार मिळू शकतात. पण जर नेतृत्व करणं जर मोकळेपणाने किंवा बेदरकारपणे किंवा बेफिकिरीने वागत असेल, तर लोक बेफिकिरीने वागणारच. लोकांना पर्यायच नाहीये काही, कारण नेत्यांचं पोट त्याच्यावरती अवलंबून नाहीये, पण लोकांचं अवलंबून आहे. जर लाखा-लाखाच्या सभांमध्ये दिसतंय हे अतिशय धोकादायक आहे. कुठल्यातरी धार्मिक कारणासाठी तितकेच लाख-लाख लोक त्या नदीमध्ये उड्या मारत असतील आणि त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणत असेल, की गंगा मैयाच्या आशीर्वादाने करोना निघून जातो. तर मग लोक का का कुणावरती, म्हणजे लोक का कशा लोकांनी का इतकी विज्ञानाची प्रगती आपल्याकडे देशात इतकी नाहीये, वैज्ञानिक साक्षरता इतकी नाहीये, की सरकार कसंही वागलं तरी लोक शहाणपणाने वागतील अशी अवस्था आलेली नाहीये. म्हणून नेतृत्व करणाऱ्यांनी जास्त जबाबदारीने आणि शहाणपणाने जास्त वागावं लागतं. विज्ञानाची कास धरावी लागते. हा जर 1 वर्षाचा संदेश कायम राहिला असता, तर आत्ताची जी आपली तारांबळ झालेली आहे आणि अतिशय केविलवाणी अवस्था आहे भारताची. इंग्लंड सारख्या देशाला इशारा द्यावा लागतोय, अमेरिका इशारा देते भारतात जाऊ नका. जे इंग्लंड अतिशय वाताहत झालेली होती ती बघता बघता सावरलं पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे. त्यांनी तिथे खासगी व्यक्तींना ते काम करायला दिलं. तर त्यांना हे अशी वेळ आलेली आहे, याच्या कारण आपण आपल्या हाताने हे संकट ओढून घेतलेलं आहे आणि आता जे जे काय होईल ते आपल्याला बघण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. तर आंतरराष्ट्रीय लसीकरणाच्या मुद्द्यावरती एक वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. कारण की आपण सगळ्या देशांची चर्चा करतोय. ब्रिटन असेल, अमेरिका असेल, जर्मनी असेल, जपान असेल, सगळ्या देशांची भारतामध्ये सुद्धा लसीकरणाची मोहीम आणि कसा तुटवडा आहे आणि कसं लोकं अजून सुद्धा वंचित आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा करू. पण एक देश जो सुरुवातीचे 6 महिने फक्त चर्चेत होता आणि त्याच्यानंतर तो कंप्लीटली वाइप्ड आउट झाला चर्चेतून, तो म्हणजे चीन. सो चीननी असं कुठलं लसीकरणाचं मॉडेल राबवलं, की ज्यामधून कंप्लीट चीन कोरोनामुक्त झाला. आता त्याची अर्थव्यवस्था पूर्ण लाईनीला लागलेली आहे आणि आता चीन प्रगतीपथावरती आहे. सो अशी कुठल्या प्रकारचं लसीकरणाची मोहीम त्यांनी राबवली, कुठली लस दिली आणि कसं काय हे शक्य झालं चीनला? थोडासा विनोदाचा आसरा घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल, की चीनने नक्की काय केलं किंवा चीन काय करतो हे जर ज्याला कळत असेल, त्याला करुणानिधी टीव्हीवर काय बोलत असतील तेही कळेल त्याला. कारण चीन चीन हा अतिशय अगम्य आहे. चीनचं काय आहे हे कुणालाही काहीही माहिती नाही. त्याचं यश कुठलं असेल ना चीनचं, तर जे तुम्ही आणि आम्ही ज्याच्यातनं होरपळले गेलेलो आहोत, ते टाळेबंदीचं प्रारूप ते चीननी दिलं. त्यांनी वुहानच्या परिसरातनं करोना पसरू दिलाच नाही. म्हणजे टाळेबंदी कशी जन्माला आली हे आपण जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तर ह्याच्यामध्ये कळेल, की वुहानमध्ये जेव्हा उद्रेक झाला ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्यांदा 1919च्या ऑगस्ट हं. महिन्यामध्ये त्या कालखंडामध्ये, तेव्हा चीननी काय केलं, की त्या वुहानची इतकी कर्कसून नाकाबंदी केली, की त्या नाकाबंदीमुळे जे काही मरायचे नागरिक ते गेलेच असतील ते, पण तो व्हायरसही त्याच्या पलीकडे, विषाणू त्याच्या पलीकडे जाऊ शकला नाही. त्याचं कौतुक अमेरिकेच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलं, की चीननी कशा पद्धतीने कोरोनाला नियंत्रण केलं. तर त्याचा परिणाम असा झाला, की
ज्याला कुणाला करोनाचा प्रसार होतोय त्याने करोना असाच नियंत्रणात आणायचा असतो असा समज तयार होत गेला. आणि ह्याचा थेट फटका कुठे बसला तर वुहान गाव हे प्राण्यांच्या मांस आणि त्याच्या सगळ्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथून मोठ्या प्रमाणावरती इटलीतल्या मिलान हे फॅशनची दुनियेची राजधानी आहे. मोठ्या प्रमाणावरती सामानाची निर्यात होत असते, चामड्याची, प्राण्यांच्या जे काय कातडी बितडी असते त्यांची ती निर्यात होत असते. तिथून तो इटलीला सगळ्यात मोठा फटका पहिला का बसला तर वुहान आणि इटलीतला थेट व्यापार संबंध आहे आणि हे प्राणीच्या उत्पादनांचे व्यापार संबंध आहे. त्याच्यामुळे तिथे तो गेला आणि मग सगळ्यांना समोर हाच मार्ग राहिला की करोना आला का चला टाळेबंदी करून टाका. आणि आपण त्या बाबतीत सुद्धा पहिल्या दिवसापासून सांगतो की टाळेबंदीने कधीही तो बरा झालेला नाही किंवा आटोक्यात आणता येत नाही. आता सगळे म्हणतात की नाही टाळेबंदी हा मार्ग नाही. आता गंमत अशी आहे की एका वेळेला राज्यांना विचारलं जात नव्हतं, आता राज्य म्हणतात टाळेबंदी करू का आणि केंद्र म्हणते नको नका टाळेबंदी नका करू. हे सगळं पूर्ण एक चक्र आहे, हे फिरलं गेलेलं आहे आणि याच्यातनं आपल्या शिक्षणाची म्हणजे आजाराच्या शिक्षणाची किती आवाज झाली हे दिसून येत आहे. सर एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा अजून सध्या जो चर्चेत आहे, ज्याच्यावरून केंद्र कडूनही अनेक दावे केले जातात, राज्याकडून अनेक दावे केले जातात, की लसीचे डोस वाया जाणं. म्हणजे आपण याच्यात सरकारची जी तयारी होती, लसीकरणाची जी पूर्वतयारी होती, त्याच्यामध्ये सुद्धा हे घटक येतात, की तुम्ही त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने त्याचं प्रशिक्षण द्या. हा सुद्धा त्याचा एक भाग होता, ज्याच्यात राज्य सरकार सुद्धा येतं आणि केंद्र सरकार सुद्धा येतं. पण लसीचे डोस वाया जाणं हा सध्या चर्चेचा विषय झालाय, कारण की सगळ्यांकडूनच टीका केली जाते जे लसीचे डोस वाया जातात त्यांच्यावरती. मग 5% असेल, 6% असेल, 3% असेल, 2% असेल, हे लसी डोस वाया जाण्याचं प्रमाण आहे. पण मग हे लसीचे डोस वाया जाणं अव्हॉइड करता येणं शक्य होतं का? आता शक्य असेल का? किंवा मग हे जे डोस वाया जात आहेत 3%, 5% हे एक्सपेक्टेड असतं का? की त्यांनी काही फरक पडत नाही. ते अपेक्षितच असतं तेवढे डोस वाया जातात. असं काही चित्र आहे का? नक्की काय प्रकार आहे? विजेच्या बाबतीमध्ये टी&डी लॉसेस असा एक शब्द प्रयोग केला जातो की म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रॅव्हल डिस्ट्रीब्युशनचे लॉसेस म्हणजे इथून जरी 100 मेगावॅट वीज सोडली एका मुद्द्यापासून आणि ती इकडे गेली तिथे ती 100 मेगावॅट जातच नाही. त्याच्यातनं काही क्षय होतो त्याचा, पर्यावरणीय कारण असेल, वहनातले दोष असतील, कमतरता, त्याचा एक निकष ठरला गेलेला आहे. त्याच्यामुळे 100% लस वाया जाऊ नये ही मला वाटतं कवी कल्पना असू शकेल. काही राज्यांनी ती केलेलं आहे, तिथे खूपच कमी आकार असेल लशींचा. मला वाटतं गोव्यामध्ये 100% लसीकरण झालेल्या वाया काही गेलेली नाही. आपल्यासारख्या देशामध्ये लशी वाया जाणार ते कमीत कमी जातील असे प्रयत्न करायला हवेत. तापमानाचं नियंत्रक आहे, प्रवासाचे तुम्ही अंतर लक्षात घ्या, गडचिरोलीला लस द्यायची असेल तर किती अंतर काढून त्याला जावं लागेल. हे होणारच आहे. त्याच्यामुळे जे राजकीय नेते मध्यंतरी काही वृत्तवाहिन्यांवर बघत होता, अतिशय हास्यास्पद विधानं करत होते. 3% लस वाया गेली. अहो 3% वगैरे जायलाच हवी, जातेच ती. कारण जायलाच हवी असं अर्थ की ती नैसर्गिक आहे. कारण प्रवासामधला जो खर्च आहे, लशींचं एक उघडले गेल्यानंतर आता मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही 10 खोकी उघडा, तितकी माणसं हजर असतील. बाहेरच्या ठिकाणी तिथे लोकवस्ती विरळ आहे, तिथे तितकी माणसं नसतात. त्याच्यामुळे त्याच्यात जो काही वेळ वाया जातो त्याच्यात काही लशी वाया जाऊ शकतात आणि हे असं होतच, हे नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 100% लशी तशाच्या तशा असाव्यात हे अशक्य आहे. म्हणजे तसं होणं शक्य अवघड आहे. अशक्य नसतं तरी अवघड आहे आणि अशी अपेक्षा पण करू नये. काही प्रमाणात लशींचं वाया जाणं असणारच आहे. बरोबर. म्हणजे हे जसं तुम्ही विजेचं उदाहरण सांगितलं अगदी ते तंतोतंत लागू व्हायला हरकत नाही. या सगळ्या फॅक्टर्समुळे ते वाया जाण्याचं प्रमाण असू शकतं. पण आता सर मी आपल्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो. तो खरं तर अंदाज वर्तवणं हे थोडंसं ट्रिकी असतं. या सिच्युएशनमध्ये तरी ते खूप ट्रिकी आहे, की नक्की काय परिस्थिती असेल, कोरोनाचे रुग्ण किती वाढतील किंवा किती पसरू शकतो हा तिसरी लाट, चौथी लाट काय परिस्थिती असू शकेल. पण एक साधारण आपण अंदाज आता बांधायचं म्हटलं, तर आता देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या 2 लसीचं डिस्ट्रिब्युशन सुरू आहे. फायझर येईल, मॉडर्ना येईल किंवा स्पुटनिक येईल, या लसींचंही डिस्ट्रिब्युशन सुरू होईल. खुल्या बाजारात त्या लसी उपलब्ध होतील. भारतामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकृत करण्यासाठी या सगळ्या लसींच्या उपलब्धतेनुसार किती कालावधी जायला हवा, जेणेकरून आपल्याला त्याच्या पुढची जी काही परिस्थिती असेल ती किती लवकर रिकव्हर करता येईल त्याचा अंदाज बांधता येऊ शकेल. किती कालावधी जाऊ शकतो या सगळ्या लसीकरणाच्या? साधारण 8 ते 9 महिने जातील असा प्राथमिक अंदाज आहे.
3 लाख हम्म, हम्म. दिवसाचा असा जर लसीचा वेग असेल तर तो किती असू शकेल, असे असे टप्पे करून दिले गेलेले आहेत. आणि आपल्याकडे परत एक समूह प्रतिकार शक्ती, हर्ड इम्युनिटी जर असेल तर साधारण 91% लोकांना ती लस, 91 कोटी लोकांना ती लस लागायला आहे. म्हणजे 70% लोक लसीकृत, छान शब्द वापरला तुम्ही, लसीकृत. ते लसीकृत नागरिक जर 70% करायचे असेल तर जवळपास 91 कोटी लोकांना ती लस दिली जायला हवी. आता आपल्याकडे दोन्ही लशींचे मात्रा दिलेल्यांची संख्या 1% आहे. त्याच्यावरनं आपण किती वेळ लागेल याचा भयावह अंदाज आहे. म्हणून किती जोरात, किती वेगानं, किती तीव्रतेनं हे लसीकरण करायला हवं हेच याच्यामधनं दिसतं. आणि सर्व काही सुरळीत झालं तर मला असं वाटतं की 1 वर्षभर भारतामध्ये जास्तीत जास्त लसी दिल्या गेल्या तर परिस्थिती सुरळीत व्हायला मदत होईल. त्याच्या आधी हा करोनाचा जो प्रसार होतो आहे तो आता अतिशय समांतर पद्धतीने होतोय. त्याच्या प्रसारातनच त्याला एक म्हणजे जी गोष्ट वरती जाते ती नैसर्गिकरित्या खाली जातेच ती. त्याच्यामुळे हा जो जो नकाशा किंवा ग्राफ, हा जो आलेख वरती चाललेला आहे करोनाचा, तो एका ठराविक, तुम्ही जर बघितलं गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे टचवूड म्हणता येईल अशा अर्थाने मुंबई आणि ठाण्यामधल्या संख्येमध्ये स्थिरता आलेली आहे. त्यातले रुग्ण वाढत नाहीयेत. महाराष्ट्रातले वाढतायत पण मुंबई ठाण्यातले वाढत नाहीत. हळूहळू प्रत्येक प्रांतातच तसं होईल. आणि मग मला असं वाटतं की एक ज्याला प्लॅटोईंग म्हणतात, म्हणजे प्रतलावरती एक समानता अशी सरळ रेषाची असू शकेल आणि मग उतार लागू शकेल. नुसत्या लसीकरणावरती करायचं झालं तर मला असं वाटतं की 1 वर्षाची तरी आपल्याला वेळेची अपेक्षा ठेवावी लागेल. नक्कीच. खरं तर आपण या सगळ्या चर्चेमध्ये गेल्या अर्ध्या तासामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली. यामध्ये लसीकरणासोबतच लसीकरण आणि राजकारण किंवा लसीकरण आणि अर्थकारण किंवा लसीकरण आणि लोकांची मानसिकता हे सुद्धा सहमुद्दे आले होते. मात्र आपला फोकस हा पूर्णपणे लसीकरणावरती असल्यामुळेच आपण या मुद्द्यांना पूर्ण त्याच्यावरती आपण फोकस केला नाही. त्याच्यावरती चर्चा आपण अव्हॉइड केली. कारण की ती जर चर्चा सुरू झाली असती तर आपली चर्चा वेगळ्याच मुद्द्याकडे गेली असती. पण लसीकरणाच्या मुद्द्यावरती या सगळ्या गोष्टींची माहिती होणं किंवा या सगळ्या गोष्टींच्या, या सगळ्या मुद्द्यांवरती ऑथेंटिक किंवा इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट समोर येणं हे फार महत्वाचं होतं. कारण की आता लोकांना काहीच कळण्याचं झालं अशी परिस्थिती आहे. कारण की एक राजकीय, मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार असो की कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेते असो, एकच फक्त प्रत्येक व्यक्ती ही सुधारणा दुसऱ्या व्यक्तीवरती आरोप करते. एकच फक्त याच्यात सुधारणा करायला हवी. जे लोकसत्ताचे वाचक आहेत त्यांचा असा गोंधळ होत नसेल, कारण आपण सातत्याने या विषयावर लिहितोय आणि बरोबर लिहितोय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, गमतीचा नक्कीच. भाग जसे जे आता जे घडामोडी घडतायत, त्यावरून तरी लोकसत्तांनी कायम बरोबरच भूमिका घेतली आणि आता ही जी भूमिका घेतली ती बरोबरच होती. असं कदाचित आपल्याला आता म्हणता येईल ठामपणे, की हो, ती भूमिका योग्यच होती. आणि याच पद्धतीने या सगळ्या मुद्द्यांचा ऑथेंटिक आणि सांगोपांग विचार व्हावा, हाच या सगळ्या चर्चेचा हेतू होता. सर, धन्यवाद. तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला आणि अगदी मुद्देसूद मांडणी केलीत. कदाचित आता प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण अंदाज आला असावा आणि त्याची कारणं, परिणाम आणि आपली भूमिका काय असावी याचा थोडासा अंदाज आला असावा. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. तुम्ही आमचं फेसबुक पेज लाईक करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या Instagramला फॉलो करायला विसरू नका.